हाय हॅलो नमस्कार, कशात सगळे. पायल प्रतीक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. आणि आता मी झाली आंघोळ करून रेडी, म्हणजे रेडी नाही झाले, फक्त आंघोळ केली आणि कपडे चेंज केले. ते आता थोडी छोटी मोठी कामं अजून घेते, त्याच्यानंतर थोडासा मेकअप करते. मेकअप मी रोजच करत नाही, फक्त टिकली लावते, बस झालं. असं वाटतं मेकअप करून जायचं आहेच मला कुठं ना बाहेर, घरातच तर बसायचं आहे. एवढी आळशी झाली आहे मी, काय बोलायचं आता. आणि प्रतीक गेला आहे दूध आणायला, तर अजून तो आलेला नाही आहे. त्याला पाणी लावलं आहे मी तापायला. आणि आमच्या बाळाला झोपवलं आहे. ती झोपली की मला थोडेसे कामं करता येतात. ती जागी असली की मॅडमला मम्मी तिच्या डोळ्याच्या समोर पाहिजे, बस. नाही तर पप्पा पाहिजे तिला, असं बोलायला पाहिजे. आपलं तोंड चालू आणि ती ऐकणार महाराणीसारखं, असं पाहिजे तिला. तर चला आता आजचा व्लॉग अजिबात स्किप करू नका. आज मी काय करणार आहे ते बघा. आणि एक ड्रेस मागवला होता, बहुतेक तो आज यायला पाहिजे, येईल असं वाटतंय. कपडे नाही आहेत घालायला. फिडिंगसाठी एक फिडिंग गाऊन मागवला आहे मी. गाऊन म्हणजे वन पीस टाईप असा ड्रेस येतो, तर तो मागवला आहे. येईल आता बघू, आज नाही तर उद्या येईल. मला असं वाटतं आजच येईल. मी लिंक त्यांची ओपन केली होती, तर त्याला दाखवत होतो तिथे आलं आहे म्हणून पार्सल इथं घराच्या जवळच. तर बघू आता आज येते नाही. तर ब्लॉग एंडपर्यंत बघा. हे बघा मॅडमला कसं झोपवलं आहे, जाळी लावली आहे त्याच्यावरतून. हे फॅन चालू आहे म्हणून आता हवा नको जायला नाका तोंडात तिच्या, म्हणून हे असं लावलं आहे मी. आता अंधार दिसतोय कारण की आता दरवाजा बंद आहे. आता दरवाजा ओपन करते. मी एकटीच होते ना, म्हणून मी दरवाजा बंद करून ठेवला होता. कानात कापूस घालायचा आहे, कान बांधायचे, नाश्ता करायचा आहे. चला आज नाश्त्याला काय आहे तुम्हाला दाखवते. गरम होतं रे, नंतर काय किचन पाशी उभी होती, किती उठल्यापासून किचन पाशी किती गडबड करायला लागते. सगळा स्वयंपाक उरकून पटापट दिलाय. माझा नाश्ता आलाय, पराठा, चहा, पनीर पराठा. आणि ह्याच्या आधी मी शिरा खाल्लाय, त्याच्या आधी मी लाडू खाल्ला. एक दीड तासाच्या गॅप नंतर थोडं खाते, कारण माझ्यासाठी नाही, बाळासाठी. बाळाला भूक लागते, मला पण लागते, पण बाळाला पण लागते. एवढं मोठं मॅटर झालंय ना. पाणी बघा आता, हे बघा, हे बघा पाणी बघा किती घरात आलंय. ह्या मशीनचं पाईप आहे ना, हा पाईप होता बाहेर, इथं मम्मीने ठेवलेला, काल बाहेरच पाईप ठेवला होता, त्याच्यामुळे सगळं पाणी घरात आलं मशीनचं. आणि आता मी टाकले आतमध्ये परत पाईप. एवढा जास्त राग आलाय ना मला, तर काय करू. हे सगळं पाणी आलंय घरात. जेवढं होईल तेवढं मॉपने काढते मी, आणि बाकीचं सगळं मम्मीला सांगते काढायला. मॉपने निघल वाटते बऱ्यापैकी सगळं पाणी. बघू तरी किती निघते आता. जेम डोक्यात जेम दिसलाय सगळा. डोक्यात जेमसी दिसते. तुला स्वच्छ आहे. कालच बाळाने काय केलं म्हणते तोंडावर? ते करून दे, बाळाचं चालतं मला. काय केलं म्हणते तोंडावर? कुत्र्याचं नाही चालत मला. बाळाने काय केलं म्हणते तोंडावर? हो, शी केली. बाळाचं चालतं, कुत्र्याचं नाही चालत. आणि आमचा लागलाय झेंडा जयती. आणि बाळाचं सुरू करायचं ना. हो, तुम्हाला दाखवतो मी काय आणलंय. दाखवलंच नाही मी, तर मी आणलंय बाळासाठी. हे बघा, नामकरण संस्कार, हे सगळं येतात. कोंबडा एक नंबर. बाळाला कळलं पाहिजे ना. कोंबडा आहे. हा पप्पाने आणलंय म्हणून. हो, तू दाखवलं की बाळा काढून तू आणलंय ठीक आहे, म्हणून मी दाखवलं मी आणलंय म्हणून. ठीक आहे. मग आपण काय काय आलंय आता कर तू मज्जा. ह्यात नामकरण म्हणून असं आहे. हे बाबा. आई, इथं चिटिंग आहे. बाबा, आई, अजून हे काय चंदमामा. हे सगळं लटकवायचं आहे ना. चिटकवायचे पडद्याला माग नामकरण समारंभ. हे बघा, हे अजून सॉक्स आहेत. किती छान छान आहे ना त्यात. हे काय खुळखुळा आहे खेळायचा. फक्त मिठाईसाठी. नंतर अजून काय, तुमचं स्वागत आहे. किती छान छान आहे. हे बघा, टेडी बिअर, बारीक बारीक फुलं आहेत. अजून हे मला असं वाटतं हे लटकू पण शकतो आपण. हे बघ, ह्याला गोल होल आहे. हे बघ, दिसलं का तुला? हे लटकवायचंच आहे बघ. हे नाही लटकवायचं, हाय त्याला पण होल. नामकरण समारंभ, माझे नाव आहे, स्पून, चमचा. हे बघा काय फळ आणि मंद बदक. माझे नाव बघा किती छान छान आहे. फक्त आणि फक्त 120 रुपयाला भेटले मला एवढं सगळं. हो ना, लय भारी आहे, छान आहे. भारी होईल, छान डेकोरेशन होईल. हो, मस्त होईल, छान दिसेल. नामकरण सोहळा हे मध्ये लावायचं. हो, ते दाखव ना उघडून. आपण कसं करणार, आपल्या वरचा पट्टा असा आहे ना, पडदा लावणार. म्हणजे जी टाकी आहे ना, आमच्या 2 टाक्या आहेत ना, तिथं अख्खा पडदा लावणार. असं नीट एक्सप्लेन कर. असा पडदा लावणार एक, हा, इकडे सोड गॅप आहे, टाकी पशी ना. अख्खा पडदा लावणार. हा,
ह्या कॉर्नरला ते नामकरण असणार हा आणि या साईडला थोडं डेकोरेशन असणार. हा ठीक आहे चालेल, कळलं कळलं कळलं. थोडक्यात छोटाच का एकदम छोटा कार्यक्रम करणार, एकदम छोटा आम्ही. म्हणजे आता बघा आम्ही हा कार्यक्रम का करतोय ते पण सांगते. हे बघा नंतर हे बघा आम्ही हा कार्यक्रम का करतोय ते सांगते. नंतर आम्ही तर मोठं बारसं करणारच, पण त्याच्या आधी आता बाळा हे बघा बाळा, पिल्लू, छकुली, टकुली काही आम्ही म्हणतोय बाळाला. मग त्याच्यामुळं तिला नाव देण्यासाठी कॅमेऱ्यासमोर काही म्हणते कॅमेऱ्याच्या मागं आम्ही तिला काहीही बोलते. कॅमेऱ्यासमोर बाळा करतो नुसतं, आणि तुम्ही पण कन्फ्युज आहे की नाव काय नाव काय नाव काय. कॅमेऱ्यासमोर आम्ही नावाने बोलतो, कॅमेरा मागं कॅमेरा पण असतो की नावाने हाक मारतो. हा आम्ही तर नावाने हाकच मारतो, पण तुम्हाला पण ते नाव कळलं पाहिजे. आणि नाव आपण असं सहज पण नाव आपण असं सहज पण सांगू शकलो असतो, पण प्रत्येक मुमेंट हा स्पेशल करायचा आपल्याला, म्हणून बाकी काही नाही. नाव रिव्ह्यू पण आपलं एकदम स्पेशल करावं असं मला वाटलं, म्हणून करतो आम्ही स्पेशल नाव. आम्ही लगेच सांगितलं होतं तुम्हाला की बाळाचं नाव असं आहे. मम्मी म्हणत होती काय नका करू, छोटसच करा तुम्ही, फक्त इन्स्टासाठी तुम्ही तुमचं पुरतं करा, फक्त दोघं जण करा, कोणाला बोलू नका असं. पण म्हटलं आम्ही कोणाला बोलवणारच नाहीये, हा फॅमिलीलाच बोलवणार आहे आमच्या. म्हणजे कसं पायलची घरची येतील आणि कोण मावशींना वगैरे बोलू, बाकी जास्त कोणाला बोलणार नाहीये. कारण आणि जेवण वगैरे काही ठेवणार नाही. जेवण वगैरे नाही, स्नॅक्स आहे फक्त. कारण की आता 12वी आम्ही मोठी केली, त्याला खूप जास्त आम्ही जेवण वगैरे ठेवलं होतं चांगलं. बिर्याणी वगैरे ठेवली, म्हणजे चिकन बिर्याणी नाही, व्हेज बिर्याणी ठेवलेली 4 किलो ते पण. म्हणून आता आम्ही जर 12 नसतं एवढं खर्च मग आता केलं असतं तर मग. आणि एक हे पण आहे ना की आता प्रत्येक महिन्याला तिचा बर्थडे येणार, मग काय प्रत्येक महिन्याला काय आपण जेवणच ठेवायचं काय असं नसतं. हा तरी पण आता प्रत्येक महिन्याला तरी तिचा बर्थडे ठेवला तरी स्नॅक्सच आम्ही हे करणार, सगळ्यांना बोलवायचं गप्प बस बोलवायचं. तर मग म्हणलं प्लॅन चालू आहे की थोडं करावं आणि स्नॅक्सला समोसे वगैरे आणून स्नॅक्स देऊन सगळ्यांना कार्यक्रम साजरा करावा आणि नाव रिव्हील करावं. बारसं वगैरे काही नाही, बारसं नंतर बर्थडेच्या वेळेस 1 वर्षाचं झालं. आपण फक्त तुमच्यासाठी तुम्हाला पण नाव काढावं आणि आपण पण असं नाव घ्यावं. आणि आम्ही ब्लॉग मध्ये पण तिचं रोज नाव घेणार. आणि मग ते कसं एक आठवण होईल आणि एक स्पेशल मुवमेंट होईल की बाळाचं नामकरणाचं पण एक कार्यक्रम घेतला होता. बारसच्या वेळेस पण आम्ही नामकरण करणार आहे. नामकरण म्हणजे तू बारसं घालणार आहे. हा बारसं पण घालणार आहे. आता पाण्यात वगैरे टाकणार नाही. हा आता काय पाण्यात वगैरे नाही टाकणार आहे. फक्त तुमच्यासाठी नाव रिव्हील करण्यासाठी. मम्मी तर म्हणत करूच नका काय असं काय, तुमच्या दोघांनीच करा. मम्मी आमची म्हणत होती करूच नका असं काय. हा मम्मी ती बाळाचं दवाखाना आजच थांबत नाहीये, कशाला करताय उगाच, नका करू असं तसं. आई बापाची पण इच्छा असते. मग मम्मीला म्हटलं की नको, आमची इच्छा आहे तिचं करावं कार्यक्रम. छोटे छोटे कार्यक्रम असं का असे ना, पण ते स्पेशल जरा झाले पाहिजे असं आम्हाला दोघांना वाटतं, म्हणून आम्ही करणार आहे. आणि पप्पा तर किती एक्साइटेड आहे, गेला होता मंडईमध्ये सगळं सामान घेऊन आला. पण 120 रुपयामध्ये चांगलं सामान भेटलं, जास्त हा ना, जास्त सामान भेटलं आम्हाला. तुम्ही पण जा आणि तुम्हाला पण करायचं घरगुती तर जाऊन तिथं खर्च वाचतो. डेकोरेशनवाला बोलवा, त्याला 10-20 हजार रुपये द्या. परत आपली जागा नाही एवढी, आपण टेरेसवरती करणार छोट्या कार्यक्रम. मग बारच्या वेळेस फुल धिंगाणा करायचा. काय काय म्हणला? बोल ना बोल ना काय पडपड करत होता. मला म्हणतोय नुसतं नवऱ्याला काम करताना दाखवती. मग करतोस तू म्हणून दाखवते ना. कशाला पण दाखवते, पण करतोस ना, माझ्या कपड्याच्या गड्या घालतो, सगळं घर आवरतो सगळे. पण ते माझेच कपडे की नाही तुझे आहेत ना, मग माझे वाढले नाहीत अजून. मग करतो तर करतोच म्हणणार ना. वेगळे दुले ना स्पेशली. हा पण तू काम करतो तो करतोच म्हणणार तुला. हो ठेव तिला खाली ना, चहा पी. बघा सेवा चालली कशी. सेवा बिवा काय ना, चहा पी गप. दूध पाहिजे बाळा माझ्या. देवा माझी काळजी नाही पोराला. बघितलं की नाही, माझी काळजी नाहीये, बाळाची काळजी आहे. असं काय नाहीये, माझी काळजी करतो म्हणूनच माझ्यासाठी एवढं करतो. तिला टाकी खाली तिला का घेऊन बसली उगाच. ए पुरी खाली झोप, अंगावर झोपायची सवय नको लावायची बात. काय बघती अशी करते, आळस येते रे, ती आळस. झोपा, आवाज ऐकले की डोळे उघडती. हो ना, तुझा आवाज लगेच ओळखते ते 1 मिनिटात. काय अरे हसते. झोप तिथे जरा, आणि झोप आणि चहा पण घे पटकन, गरम गरम तोपर्यंत. टाक तिला खाली. झालं, आता मेकअप करायचा ना. हा पिल्लू खायला
पिल्लू. हा बाळा, 2 दिवस, फक्त 2 दिवस, बाळा मेकअप करायचा ना बाळा. फक्त 2 दिवस. पायल हा ना, 2च दिवस फक्त बाळाचं नाव रिव्हील होणार आहे. ओ ग माझी परी परी, ओ ग माझी सोना, ओ ग माझी लाडू, अशी बोलत असते मी घरात तिला. काय बोलू मग काय बोलू. मी बघ ती पाय हे करून मला अशी उभं हे करते, ढकलून पुढे जाते. कसं कळतंय तिला हात लावल्यावर लगेच. चिंगी सवय लावायला लागली तू. मग सवय नाही लावणार तर काय लावणार. एकच मला बाळ छोटस, मग मी त्याला नाही घेणार तर कुणाला घेणार ग मम्मा. कुणाला घेऊ दुसऱ्याला. ओ थांबा, मी तुम्हाला गुंडाळते. बाई बाळाचे कपडे सगळं धिंगाणा झालंय. तसं नसतं बाळ त्यांचं कर. तर गाई झोप घेतली पहिली गोष्ट आम्ही मस्तपैकी 2-3 तास, कारण की आपल्याला रात्री तुम्हाला माहिती आहे जागरण करावं लागतं. त्रास देत नाही तरी पण आम्ही काळजीपोटी, मी तर काळजीपोटी उठतो. आवाज आला की लगेच मला लगेच जाग येते. मॅडमला जाग येत नाही झोपल्या डोर. अरे मी कानात कापूस असतो माझ्या. पाय उठ बाळ. ती उठते तिला 5, मग ती म्हणते पाजले ना, मग शी चेक कर, शी केली का. मग तिने शी नाही तर सू केलेलीच असते. हा. मग तिला आवाज check ती रडते. करायचं. मग आता का रडते. तिला आता असं घ्यायचं असेल ना. सवय नाही घ्यायची लावायची. लय कुठे होती लय हट्टी आहे बघ कशी आहे. लाथा बघ, बघितलं लय ना? चिडती जरा लय लाथा मारते बघ. हे बघ घे. आणि तर आता- पॉवरफुल लाथा मारते. असं नाही एकदम हळूहळू नाही का, असं नाही एकदम जोरात अशी प्रेशरनी लाथा मारते एकदम. बघ ना बघ. किती आले दीड तास खेळती. किती सुटली. किती वाजता उठली ती. आपण उठलो तेव्हाच उठली ना. नाही काय नाही 7 वाजता उठली. 7 वाजता उठली. मी रात्रभर झोपतं, आम्हाला टेन्शन नाही. काल रात्री कशी मजा होती. नाही. मस्त झोप झाली होती का नाही पिल्लूरी. कसं चाललंय. गप्पा गोष्टी. हा तर आता आपल्याला काय बोलायचं बोलतो लवकर. मग अशी स्पेस फुल झालं म्हणून माझं बोलणं राहून गेलेलं आहे. मी सांगते तुम्हाला काय बोलायचं. तर आता मी ना 13 तारखेला नाव रिव्हील करणार आहे बाळाचं. आणि नाव तुम्हाला थोडेसे आम्ही सांगणार आहे. ठीक आहे, 10-1 नाव तुम्हाला सांगतो आम्ही. आणि तुम्ही त्यातून आहे ना जे कोण एकदम परफेक्ट गेस करा ना की आम्ही काय नाव ठेवणार आहे बाळाचं, त्याला असणार आहे एक स्पेशल माझ्याकडून गिफ्ट. आता मी तुम्हाला काही नावं वाचून दाखवते आणि तुम्ही बघू आता ओळखताय का परफेक्ट नाव कोणतं आहे. पण गिफ्ट एकालाच मिळणार आहे बरं का. पण एकदम करेक्ट गेस केल्यानंतर असं नाही चालणार की हा हे असेल, हे आहे का, मग ते मग 2-3 ऑप्शन नाही. बरोबर एक करेक्ट ऑप्शन जे सांगाल ना त्याला गिफ्ट माझ्याकडून. तुम्हाला आता मी नाव वाचून दाखवते पहिलं. थांबा, चला काही नावं वाचून दाखवते आणि त्यातून तुम्ही मला सांगायचं की काय आम्ही नाव ठेवणार आहे 13 तारखेला बाळाचं. चला सुरुवात करते आता. पहिलं नाव आहे दित्या, दुसरं आहे प्राणशी, अरिका, चौथा आहे सावी, 5वा आहे नीरा, परत आहे जिजा, सक्षमी, संबोधी. तू सांगते बाकीचे नावं. नाही सांग सगळं तुझ काय बोलतो. एकांशी, मग आहे साजिरी, मग आहे रमा आणि लास्ट आहे श्रव्या. तर यापैकी आम्ही कोणतं नाव ठेवणार आहे बाळाचं ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. ज्याचा एकदम परफेक्ट गेस असेल ना त्याला माझ्याकडून गिफ्ट मिळणार आहे. हे कसं ऐकते बघ ना बोलणं. मग तिला सांगितलंय मी. किती शांतपणे ऐकते. थांब 1 मिनिट. तसं नाही करायचं तसं बाळा, नाही करायचं. निघलं ते. हातानेच पण तू काढू शकला असता. एवढा हे करतो ना हा माणूस. अरे आपलं मेन टॉपिक होता इकडं. नाही मला सांगायचंय. मगाशी बाळाने थोडीशी शी केली होती. ठीक आहे ना. थोडंसं एकदम थोडंसं एवढं लागलं होतं पट्टी एकदम बोटाला. काय असं करून गेलाय बोट धुवायला. एवढं पण माणसाने हे नाही करावं. नंतर तुलाच सगळं साफ करावं लागणार आहे, कळलं का. हा तर आता कसा विषय होता. पाहिले तुम्हाला नाव सांगितलंय बरोबर. तुम्ही नाव गेस करणार सगळेजण. पण आता समजा एकच नाव 10 जणांनी गेस केलं तर 10 जणांना आपण गिफ्ट नाही देऊ शकत. एकाला देणार कोणतरी एक असणार लकी. त्यातला 10 जण दिले तर 10 जणांमधले आपण समजा लकी ड्रॉ काढू किंवा लकी ड्रॉ तर काढूच. एक जर जास्त लोकांनी एक दिलं तर लकी ड्रॉ काढू. ऑप्शन आपण सांगूच तुम्हाला. पण ज्यांनी कोणी गेस करतंय त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असलं पाहिजे. पायाला इंस्टाग्रामला फॉलो केलेलं असलं पाहिजे आणि आपल्या ब्लॉगला
कंटिन्यू त्यांच्या कमेंट असल्या पाहिजे. जे कोणी नाव गेस करेल आणि त्याची पहिलीच ती कमेंट असेल तर नाही, तुम्ही बाद होणार त्यांना. कळलं? तुमच्या 2-3 तरी ॲटलिस्ट आमच्या पूर्वीच्या किंवा नाव रिव्हील होईपर्यंत व्लॉगला कमेंट पाहिजे. त्याच तारीखला मी शूट करतो, आज 10 तारीख आहे, सॉरी आज किती तारीख आहे, 9. आज 9 तारीख आहे. 14-15 तारखेला व्लॉग पडेल. तोपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे गेस करायला, तोपर्यंत तुम्हाला वेळ आहे कमेंट करायला, आणि तोपर्यंत तुम्हाला वेळ आहे सबस्क्राईब करायला. तर आणि इंस्टाला फॉलो करायला. इंस्टाला तुमचं पायलचं अकाउंटमध्ये पायल राऊतचं जे 55Kचं ID आहे त्याला तुम्हाला फॉलो करायचं आहे, आणि आपल्या यूट्यूबला सबस्क्राईब करायचं आहे. भरपूर लोक असे की सबस्क्राईब न करता पण बघतात, पण तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला गिफ्ट काय येणार, तुम्हाला जसे की तुम्ही व्लॉग बघते, आमचं कपाट झालेलं त्यांना आम्ही 3 ते झालं लोक काढलंच नाही, आम्हाला जमलंच नाही ते करायला. तर त्यामध्ये असणारे पायलचं एक प्रोडक्ट जी पायल यूज करते, म्हणजे कुठलं एक मशीन असेल कुठली यूज करते, किंवा काय प्रोडक्ट असेल, काय फाउंडेशन असेल, ते तुम्हाला आम्ही गिव्ह अवे करणार आहे, ते गिफ्ट देणार आहे आपण. आणि भरपूर तुम्हाला लास्ट टाइम बोललं होतं गिव्ह अवे करणार आहे, तर आता हा ती वेळ आलेली आहे. तुम्ही फक्त सगळ्यांनी कमेंट करा, नाव गेस करा. समजा 10 जणांना नाव गेस केले आणि 10 जणांनी सगळंच केलेलं आहे, सबस्क्राईब केलेलं आहे आणि फॉलो पण केलं आणि कमेंट पण रेग्युलर करतात. तर त्या 10 जणांमध्ये आपण लकी ड्रॉ करणार आणि एकाला अशी गिफ्ट देणार. आता हा एक प्रोडक्ट आमच्याकडे ठेवून काय करतात, तुम्हाला पण उपयोग होईल. तुम्ही आमचे सबस्क्रायबर आहेत, तुम्हाला पण आमचे व्लॉग बघायला, जसं तुम्ही आमचे व्लॉग बघता त्याचा आम्हाला फायदा होतो नाही का, तुम्ही बघता म्हणून. पण आमच्याकडून पण तुम्हाला थोडाफार फायदा झाला पण एक सबस्क्रायबरला आपण गिव्ह असे पायलचे भरपूर प्रोडक्ट पडले आहेत. असेच काही ना काहीतरी आपण आता बाळाच्या निमित्ताने तुम्हाला देत जाऊ. तुमचा पण आपल्या सबस्क्रायबरचा पण फायदा होईल. तर कमेंट करत राहा व्लॉगला आणि नाव गेस करा. आपण भेटूया थोड्या वेळानंतर. कारण आमची चिमुळी खेळती आहे, तिचे बर चिमुळी असं आम्ही काही म्हणतो आम्ही, म्हणून आम्हाला नाव लवकर रिव्हील करायचं आहे म्हणूनच. आणि हो, हे आपण नेमिंग सेरेमनी करतोय, ती फक्त परत सांगते तुम्हाला एकदा, ती फक्त आणि फक्त आपल्या ब्लॉगमध्ये किंवा इन्स्टावरती जे आपण रील वगैरे बनवतो, ब्लॉग बनवतो, त्याच्यामध्ये तिला पिलू, बाळा, शोना, बिना, शोनपापडी वगैरे असं काही न बोलता तिला एक नावाने तिच्या हाक मारू म्हणून तिला आम्ही नाव आत्ता तिचं रिव्हील करतोय. बाकी तिचं बारसं वगैरे ते नंतर, त्याला खूप वेळ आहे, पण तोपर्यंत तिला पिलू पिलू म्हणून मी पागल होऊन जाईल, म्हणून तिचं नाव आम्ही पटकन तुम्हाला सांगणार आहे. आणि आम्ही घरगुती छोटासाच कार्यक्रम करणार आहे याचा, तर तुम्ही बघणारच आता ब्लॉगमध्ये. आता मी काय सांगू तुम्हाला, सगळं तर तुम्ही बघताय, सगळं आम्ही तुमच्याशी शेअर करतोय. अजून काय पाहिजे आहे ना, मी अशी बोलते ना तुमच्याशी कंटिन्यू, अशी ऐकते ना, ती अशी मस्त पडली आहे आणि ऐकत पडली आहे. काय चाललंय, कोण काय बोलतंय, टुक 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 बघतीये. हा बाबू, कसं बघतोय बाबू, टुक 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 टुक, होय ग. ए बाळा, अंगावर टाकलं ना तिच्या काहीच ठेवत नाही, फुटबॉल सारखं त्याला उडून लावते हवेत. नशीबच आमचे फॅन तरी मोठे बाबा, उठून 10 वेळा फॅन कोण बंद करणार. तर चला आता माझं आता थोड्या वेळाने जेवण येईल, जेवण करेल, थोडासा TV बघणार, थोडंसं आता रील वगैरे एडिट करायचे ते, परत त्याच्यानंतर प्रतीकला व्लॉग एडिट करायचा आहे, खूप जास्त काम आहेत. ऐक ना, तर तुमच्याशी मी थोड्या वेळाने बोलते. आणि आता मी एकच लाईट लावली आहे, कारण बाळ झोपलंय. बाळाचे पप्पा डेअरीमध्ये आहेत, काम चालू आहे अजून. आणि आता घरात आम्ही दोघीच जणी आहे. ती तर झोपली आहे, पण प्रतीक आल्याशिवाय मला काही झोपत नाही आहे, म्हणून मी बसली आहे जागी. आणि मला झोप तर खूप आली आहे, डोळ्याला लाल लाल झाले ते माझे, पण मला प्रतीकशिवाय झोप नाही आहेत. आणि TV बघत बसते थोडीशी, तो येईलच आता असं वाटते मला. परत आता ही झोपली आहे तोपर्यंत मला पण झोपलं पाहिजे, कारण की आता ही परत मला 2 नाही तर 1.5 तासाने उठवणार आहे. अशीच मला रात्रभर उठवती, त्याच्यामुळे आमची काही झोप होत नाही, त्याच्यामुळे दुपारी आम्ही झोपतो. तर चला, हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, बाळाचं नाव काय ठेवणार आहे हे कमेंट करायला विसरू नका अजिबात.